आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 26. इथून पार्ट 2 स्टार्ट होतोय. इयत्ता 6वी आणि धडा आहे इक्वेशन्स. इक्वेशन्स म्हणजे काय तर समीकरणे. जेव्हा आपण दोन व्हॅल्यूला एकत्र करतो ना इथे दिलेले आणि त्यातनं काहीतरी आन्सर काढतो त्याला म्हटलं जातं इक्वेशन्स म्हणजे काय समीकरण. तर पहिला प्रश्न आपण पाहणार आहोत. पहिला क्वेश्चन आहे डिफरंट मॅथमॅटिकल ऑपरेशन्स. डिफरंट म्हणजे काय तर वेगवेगळे. मी तुम्हाला असा अर्थ सांगते मराठीमध्ये जेणेकरून तुम्हाला इंग्लिश पण कळायला लागेल आणि तुम्ही स्वतः अशा क्वेश्चनचे आन्सर स्वतः तुम्हाला कळत जाते की काय अर्थ आहे. त्यामुळे प्रत्येक शब्दाचा अर्थ लक्षात ठेवायचा प्रयत्न करीत जा. डिफरंट मॅथमॅटिकल ऑपरेशन्स म्हणजे वेगवेगळे इथं गणितीय समीकरणे आहेत. आर गिवन इन द 2 rows बिलो. म्हणजे तिथे त्यांनी 2 rows मध्ये खाली काय केलेले समीकरण दिलेले इथं. फाइंड आउट द नंबर्स ईच ऑपरेशन गिव्स अँड मेक इक्वेशन्स. म्हणजे ते समीकरणे काय करा तुम्ही सोडवा आणि त्यामधनं काय करा इक्वेशन्स तयार करा. खालच्या समीकरणांचा वापर करून तुम्ही इक्वेशन्स तयार करा. तर आता हा प्रॅक्टिस सेट छोटा आहे आणि तुम्ही नीटनेटकं समजून घ्या जेणेकरून तुम्हाला अडचण येणार नाही आणि तुम्हाला समजण. एकदम आपण हळूहळू स्लोली शिकूया. तुम्ही तुमचं पुस्तक समोर घेऊन बसा, वही घ्या, पेन घ्या आणि माझ्यासोबत प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला लगेच कळन की आपण काय केलंय ते. चला तर आता आपण स्टार्ट करूया. पहिलं काय आहे 16 डिवाइड बाय 2 म्हणजे 16 डिवाइड बाय 2. आता 16 डिवाइड बाय 2चा आपल्याला काय करायचं आन्सर काढायचे. 16 डिवाइड बाय 2 आपण इथं करायचं 16 डिवाइड बाय 2. आता किती येतात बेच्या पाड्यामध्ये 16 किती नंबरला येतात. बे 1 बे 2 4 बे 3 6 बे 4 8 बे 5 10 बे 6 12 बे 7 14 बे 8 16 8 नंबरला येतात. त्यामुळे इथं 16 आणि इथं बाकी राहिली 0. त्यामुळे आन्सर काय आलं 8. 8 इज आन्सर. सो इथं आपण 8 लिहून घ्यायचा. आता त्यानंतर आपण हे खुडून टाकूया, याची काय गरज नाही आपल्याला. आता 8 त्रिक किती असतात. 8 त्रिक 8चा पाडा येतो का. 8 1 8 8 2 16 8 त्रिक 24. हे जसं इक्वेशन दिलेत ना तसं सोडून काढायचं. आता इथं काय केलंय 5 गुणुले 2 दिले म्हणजे 5 इंटू मल्टिप्लायच्या चिन्हाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात इंटू किंवा मल्टिप्लाय. 5 1 5 5 2 10. इथं 19 मधनं काय करायचे 10 वजा करायचेत. 19 मधलं जर 10 वजा केलं तर किती येतात. वजाबाकी करा बरं पटापटा वहीच्या मागच्या पेजवर वजाबाकी करायची. जर आपण 19 मधनं जर 10 वजा केले तर आन्सर किती येतं 9 आन्सर येतं. आता इथं काय आहे 9 अधिक 4. 9 मध्ये आपण 4 मिळवायचे. 9 10 11 12 13 म्हणजे इथं 13 उत्तर आलं. 10 मधनं आपण 2 वजा केले तर किती राहतात. 10 बोटं वर करायचे 2 त्याच्यामधनं खाली घ्यायचे तर किती उत्तर येतं 8 उत्तर येतं. त्यानंतर आता इकडं काय आहे 72 डिवाइड बाय 3. आता हे थोडं करून बघावं लागेल मनाने आपल्याला डायरेक्ट येणार नाही. 72 डिवाइड बाय 3. 3च्या पाड्यात 7 येतो का नाही येत. 3च्या पाड्यात मग त्याच्या अलीकडली कोणती संख्या येते. 3 1 3 3 2 6. आता आपण 7 मधनं 6 वजा केल्यानंतर किती उत्तर येतं 1 येतं. आता पुढली संख्या कोण आहे 2 आहे तर तिला आपण खाली घेऊया. आता 6च्या पाड्यामध्ये 12 येतात का येत असते तर किती नंबरला येतात आणि नसते नाहीत तर त्याच्या अलीकडली संख्या घ्यायची असती. ते माहिती ना तुम्हाला. 6 1 6 सॉरी 3च्या पाड्यात बघायचे 3 1 3 3 2 6 3 3 9 3 4 12. 4 नंबरला इथं 12 येतात बाकी राहिली 0. म्हणजे इथं आन्सरमध्ये काय येतं हे 24 उत्तर आलं ह्याचं. आता हे आपण खुडून टाकू नाही लागत आपल्याला. याचा स्क्रीनशॉट काढून घेत जा म्हणजे तुम्हाला कळत जाईल. आता 37 मधनं जर आपण 27 वजा केले तर किती राहतात. 37 वजा 27. 7तनं 7 गेला 0. 3तनं 1 2 गेला 1 म्हणजे 10 राहतात. आता इथं किती आहे 4 अधिक 5. 4 अधिक 5 किती 9. 7 अधिक 6 किती
13 यांची बेरीज करायची होती. हे झालं. आता आपल्याला काय करायचे, इक्वेशन्स शोधायचे म्हणजे काय, तर आता इथं 8 उत्तर आले ना, असं शोधायचं ह्याच्यात याचं असे कोणतं समीकरण आहे याच्यात की ज्याचं पण उत्तर सेम टू सेम 8च आले. मग ते समीकरण आणि ज्याचं हे समीकरण 8 उत्तर आले ना, ते काय करायचे, बरोबर करायचं आणि ते समीकरण लिहायचे. त्यालाच म्हणतात इक्वेशन्स तयार करणे. इक्वेशन्स तयार करणे म्हणजे काय, तर सेम उत्तर. आता इकडे सेम टू सेम उत्तर आणायचं आणि इकडे सेम टू सेम उत्तर आणायचं. पहिलं इक्वेशन आता आपण काय करूया, शोधूया. इथं काय आहे, 16 डिवाइड बाय 2 हे ॲज इट इज लिहायचं. 16 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू 8. इज इक्वल टू काय आलेलं आहे, 8 उत्तर आलेलं आहे. तर असं कोणतं इक्वेशन आहे याच्यात की त्याचं उत्तर 8 आलेलं आहे, तर मग ह्याचं उत्तर काय आलेलं आहे, 10 - 2चं पण 8 उत्तर आलेलं आहे ना. 10 - 2 इज इक्वल टू 8. मग ह्याचं ॲन्सर काय येते, तयार होते, ॲन्सर कम्प्लीट ह्याचं तयार होते. 16 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू 10 - 2. हे काय झालं आहे, पहिलं इक्वेशन तयार झालेलं आहे. असं बरोबर करायचं आणि इक्वेशन काय करायचे, आपल्याला शोधायचे. आता आपण दुसरं इक्वेशन शोधू. इथं काय आहे, 5 × म्हणजे 10 उत्तर येतं याचं. तर आपण काय करायचं, 10 उत्तर येणार शोधायचं. इथं आपण दुसरं ॲन्सर लिहितो ना, 5 × 2 आणि 10 उत्तर येणार असं कोण आहे, हे 37 - 27. मग ह्याला 37 - 27 हे झालं दुसरं आपण इक्वेशन शोधलं. आता आपण तिसरं इक्वेशन शोधूया. हे काय आहे, 9 + 4. 9 + 4 हे आहे 9 + 4. आता ह्यामध्ये आपल्याला शोधायचं आहे की 13, 9 + 4 13 येत आहे ना. मग 13 येणारी संख्या कोणती आहे, ही आहे 6 + 7. हे झालं आता तिसरं इक्वेशन. आताच आपण चौथं इक्वेशन बघूया. इथं काय आहे, 72 डिवाइड बाय 3, 72 डिवाइड बाय 3. आता 24 उत्तर आलेलं आहे इथं 24. ते 24 उत्तर कशाचं येतं, इथं 8 × 3 म्हणजे 8 × 3ला आपण केलं मल्टिप्लाय तर 24 उत्तर येतं. मग त्याच्यामुळे आपण 8 × 3 इथे घेऊ शकतो. मी वरचे संख्या घेतली, ही घेतली आधी, ही घेतली नंतर, ही घेतली आणि खालचे जे संख्या आहेत ना त्यापैकी आपण शोधतोय की सेम टू सेम ॲन्सर कुठे आहे. आता आपल्याला 5वं, 4 + 5 इज इक्वल टू किती, 9. 4 + 5. आता 9 उत्तर येणार कोण राहिले, इथं 19 - 10. 19 - 10. कळलं, किती सोपं होतं. झालं, इक्वेशन्स आपण तयार केले. आता इथं काय करायचं, हे कसं आहे, 16 डिवाइड बाय 2. 16 डिवाइड बाय 2 केल्यानंतर किती उत्तर येते, 8 येते. 10 - 2 केल्यानंतर किती येते, 8 येते. म्हणजे हिकडलं इकडे लिहिलं काय, ही इकडे लिहिलं काय, सेम टू सेमच राहते ना ॲन्सर. त्यालाच म्हणतात इक्वेशन्स तयार करणं. आता हे दुसरं काय आहे, 5 × 2 = 10. 10 उत्तर येते इथं. आणि 37 म्हणून आपण जर -27 केले तर इथं किती उत्तर येते, 10च येते. झालं का नाही, सेम टू सेम उत्तर. इथं आपण 9 + 4 केल्यानंतर किती उत्तर येतं, 13 उत्तर येतं. इथं 6 + 7 केल्यानंतर पण 13 उत्तर येतं. झालं सेम टू सेम. आणि त्याला म्हणतात इक्वेशन्स. किती सोपं आहे की नाही. आधी करायचं वरती, नंतर शोधायचं सेम टू सेम संख्या कोणत्या येतं आणि त्या बरोबर चिन्ह करून लिहायचं. एकदम सोप्या पद्धतीने सांगितलंय जेणेकरून सगळ्यांना समजलं पाहिजेत. आणि नाही समजलं तर परत व्हिडिओ रिपीट करायचा आणि मग बघायचं, म्हणजे तुम्हाला नक्कीच समजेल. हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. पुढचा प्रॅक्टिस सेट पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहू. थँक्यू.